वर्ग 8वा सेतू अभ्यासक्रम परिमिती व क्षेत्रफळ। परिमिती मागील क्लासमध्ये तुमची परिमिती घेतलेली आहे, तरी पण परिमितीची आपण एकदा रिव्हिजन करून घेऊ। परिमिती म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। सर्व बाजूंची बेरीज। त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पेरिमीटर। दिस इज अ ट्रायंगल. Each side of this triangle is of 3 centimeter. Therefore, perimeter of the triangle is equals to 3 plus 3 plus 3 equals to 9 units. Perimeter is 9 units. Square. Perimeter of this square. Each side is of 4 centimeter. Therefore, perimeter P is equals to 4 plus 4 plus 4 plus 4 plus equals to 16. There is also a formula to find out perimeter of square. 4 into side. 4 into side. 4 into side. Length of side is 4. Therefore, 4 into 4, 16. Perimeter of rectangle. This is rectangle. Perimeter of rectangle is 3 plus 8 plus 3 plus 8. 3 plus 8, 3 plus 8 equals to 22, or you can find out perimeter of a triangle even by formula. Formula is 2 into length plus breadth. 2 into 8 plus 3, 11. 11 into 2, 22. Here you have got 22. Here also it is 22. आपला मुख्य विषय आहे या 32 आणि 33व्या दिवशी शिकताना आयत आणि चौरसाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टेंगल. एरिया ऑफ स्क्वेअर and rectangle. Area of square and rectangle. आयताचे आणि चौरसाचे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ कशाला म्हणायचं? क्षेत्रफळ एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ आणि परिमिती या दोघांमध्ये काय फरक आहे? परिमिती आत्ताच सांगितलं. पेरिमीटर इज सम ऑफ ऑल साइड्स अँड पेरिमीटर इज and area is the space occupied. हे जी स्पेस आहे, हे सगळं त्याच्या आतली जी जागा आहे त्याला काय म्हणतात? एरिया. हा स्क्वेअरचा एरिया झाला, हा रेक्टँगलचा एरिया झाला आणि हा ट्रायंगलचा एरिया झाला. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त एरिया शिकायचा आहे स्क्वेअर आणि रेक्टँगलचा.
घराच्या आयताकृती आकाराच्या भिंतीला रंग द्यायचा असेल किंवा जमिनीवर आयताकृती आकाराच्या फरशा बसवायच्या असतील तर त्या दोन्ही प्रसंगात किती रंग लागेल किंवा किती फरशा लागतील यासाठी आपल्याला भिंत आणि जमीन यांचे क्षेत्रफळ काढावे लागेल. आता हे समजायचं म्हणजे हे एवढी जागा आहे, एका टाईल्सचं क्षेत्रफळ एवढं आहे, दुसरी टाईल्सचं एवढं आहे, तिसऱ्या टाईल्सचं एवढं आहे, चौथ्या टाईल्स, अशा 8 टाईल्स या ठिकाणी लावलेल्या आहे. एका टाईलचं क्षेत्रफळ आहे 1 चौरस एकक, 1 square unit. How many tiles are required? There are 8 tiles. मग या आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळ किती झालं? 8 square unit. 8 square unit. आता हे चौरसाकृती आहे फरशी घर. एक टाईल, दुसरं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. How many tiles required? 9 tiles. Area of each tile is 1 square unit. 1 square unit. एक चौरस एकक. एक चौरस एकक. मग या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल? व्हॉट इज द area of square 9 square units. Why? का 9 square unit होईल? Because to fill this space, how many tiles of 1 square unit required? 9 tiles. Therefore, its area is 9 square unit. Now formula. प्रत्येक वेळेस काही आपण टाईल्स टाकून पाहणार नाही. 1 स्क्वेअर युनिटचीच टाईल्स असेल असं नाही, तर आपल्याला त्यासाठी आयताचे क्षेत्रफळ, आयत, this rectangle has length denoted by L and breadth denoted by B. Length and breadth, and area is denoted by A. Area of rectangle is length into breadth. Now square, all sides are equal. If length of this side is L, then length of this side also L and L. Area of square equals to length into length, because all sides of square are equal. L square means side square.
साईड स्क्वेअर. इथे एक्झाम्पल काय म्हणते, एका फोटो फ्रेमची लांबी 35 सेंटीमीटर असून रुंदी 20 सेंटीमीटर आहे, तर तर ती फोटो भिंतीवर किती जागा व्यापेल, हाऊ मच स्पेस इट कॅन ऑक्युपाय ऑन द वॉल. लेंथ आता हेच घेऊन घेऊ. हे जे दिसत आहे ही फोटो फ्रेम घेऊ, चौकोन जे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी जे दिसत आहे ही चौकोन, ही आपण फोटो फ्रेम घेऊन घेऊ. आणि जी मोठी आहे दॅट इज लेंथ आणि जी शॉर्ट आहे दॅट इज ब्रेड्थ. लेंथ किती आहे याची 35 सेंटीमीटर. and breadth is 20. पैसे फेयर रेकॉर्डिंग. फेयर रेकॉर्डिंग. देअरफोर फोटो फ्रेमचा आकार कसा आहे, आयताकार आहे. आयताकार आहे तर याला सूत्र कोणतं लागेल, एरिया ऑफ rectangle equals to length into breadth. Length is 35, breadth is 20, therefore area is 700 square centimeter. Here it is calculate 700 means रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचं लावायचं सूत्र लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि स्क्वेअर असेल तर स्क्वेअरचं लावायचं साईड स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात ठेवा, साईड स्क्वेअर लेंथ इंटू ब्रेड्थ, दीज आर फॉर्म्युला फॉर एरिया. कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे एरिया आणि पेरिमीटरमध्ये. एका आयताचे क्षेत्रफळ, नाउ इन दिस एक्झाम्पल दिस इज rectangle. This is a rectangle. Here area is given. Area of rectangle is given. This area is given. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये लेंथ आणि ब्रेड दिलेली होती. याच्यामध्ये एरिया दिलेला आहे. एरिया दिलेला आहे 162 स्क्वेअर युनिट्स. हा आकार कोणता आहे, आयत. आयत मीन्स रेक्टेंगल. व्हॉट इज गिवन, एरिया ऑफ rectangle is given, it is 162 square centimeter. Length is given, लांबी किती दिलेली आहे, length is given 18 centimeter. length is 18 centimeter. And what is asked, हे गणित चुकीचं दिलेलं आहे. तर आयताचे क्षेत्रफळ किती विचारलेलं आहे, इथे विचारायला पाहिजे तर आयताची रुंदी किती, रुंदी किती हे असं विचारायला पाहिजे होतं. एक्झाम्पल चुकीचं दिलं आहे, आपण काढू इथे. देन ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल इक्वल्स टू व्हॉट, आन्सर
आकार कोणता आहे? रेक्टेंगल. देअरफॉर एरिया ऑफ rectangle equals to length into breadth, but area is given 162, length is given 18, breadth. Therefore 18b equals to 162, b equals to 162 upon 18. It comes after dividing 9 centimeter. Therefore breadth of rectangle is 9 centimeter. अशा प्रकारे काढायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. एका चौरसाच्या बाजूची लांबी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? आता इथे काय म्हटलं, कसं म्हटलं आहे? दिस स्क्वेअर. जी साईड आहे ए सेंटीमीटर, ए सेंटीमीटर, ए सेंटीमीटर, ए सेंटीमीटर. आता मोठा केला, याला दुप्पट केला, त्याच्या बाजूची लांबी दुप्पट केली. ए होती तर दुप्पट मीन्स 2 into a मीन्स 2a 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 दुप्पट झाली. तर याचा एरिया, याचा एरिया किती होईल? याचा एरिया किती होईल? मूळ म्हणजे पहिल्यांदा याचा एरिया होईल साईड स्क्वेअर. साईड किती आहे याची? ए स्क्वेअर. एरिया इज ए स्क्वेअर. याचा एरिया किती होईल? एरिया फॉर्म्युला तोच, साईड स्क्वेअर. साईड किती आहे? पहिले स्क्वेअर लिहून घ्यायचं. साईड आहे याची 2a, 4a स्क्वेअर. Therefore a equals to 4a square. आता याला आपण नाव देऊ, पहिल्या यातला a1 नाव देऊ. या दुसऱ्या दुप्पट केल्यानंतर त्याला नाव देऊ a2. 4 a square means what? a1. Therefore a2 equals to 4 times a1. याचा अर्थ काय झाला? जर त्याची साईडची दुप्पट केली तर त्याचा एरिया चौपट होतो. 4 टाइम्स. तर अशा प्रकारे याच्यात आपण काय शिकलो? याच्यात आपण शिकलो एरिया ऑफ रेक्टेंगल अँड एरिया ऑफ स्क्वेअर. दुसरं काय शिकलो? एरिया ऑफ रेक्टेंगल इज गिवन, लेंथ अँड ब्रेड्थ माहिती असेल, एरिया काढता येतो. एरिया दिलेला असेल, लेंथ दिली असेल तर ब्रेड्थ काढता येते. म्हणजे 3 पैकी कोणतीही एक गोष्ट दिली असली तर काढता येते. आणि शेवटी काय शिकलो? या चौरसाच्या साईडची लेंथ दुप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर किती परिणाम होतो? चौपट. ओके.